मित्रांनो, अभ्यासात मन लागत नसेल तर हे संपूर्ण ऐका आणि ही माहिती शांतपणे डोक्यात बसवा. कारण आज मी तुम्हाला अशी माहिती देणार आहे की जी थेट तुमच्या मनावर परिणाम करेल, विचार बदलून टाकेल आणि अभ्यासात मन का लागत नाही याची खरी कारणं तुमच्यासमोर स्पष्ट उभी राहतील. मन लावून ही माहिती ऐकली तर अभ्यासात बसताना होणारी चिडचिड, कंटाळा, ताण, भीती, अस्वस्थता, बेचैनी, एकाग्रता न होणं, लवकर उठून अभ्यास न होणं, मोबाईलची ओढ, विचलित करणारे विचार, हे सगळं तुमच्यातून हळूहळू कमी होत जाईल आणि तुमचं मन अभ्यासाकडे वळेल. आता सुरुवात करूया मित्रांनो. सगळ्यात आधी एक सत्य लक्षात ठेवा की अभ्यासात मन न लागणं हे तुमचं चूक नाही, तुमच्या मेंदूची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. मेंदूला नेहमी सहज, सोपं, आनंददायी आणि तात्काळ सुख देणाऱ्या गोष्टी आवडतात. अभ्यास मात्र त्या उलट असतो. ताण देणारा, संयम मागणारा, पुनरावृत्ती मागणारा, मनाला बांधून ठेवणारा आणि लगेच परिणाम न देणारा. म्हणून लगेच मेंदू ओरडू लागतो की हे नको, काहीतरी वेगळं कर. हाच क्षण मोबाईल हातात जाण्याचा, गप्पा मारण्याचा, खिडकीत बघत बसण्याचा, बेडवर पडून राहण्याचा किंवा यूट्यूब पाहण्याचा असतो. म्हणजे कारण तुमची क्षमता कमी नाही, कारण तुमचा मेंदू तात्काळ सुखाकडे पळतो आणि अभ्यास त्या सुखाच्या नेमक्या उलट जातो. दुसरं कारण आहे अभ्यासाकडे असलेली भीती, पेपरची भीती, अपयशाची भीती, विषय न समजण्याची भीती, इतरांशी तुलना होण्याची भीती, घरच्यांचा दबाव, शिक्षकांचे टोमणे, स्वतःवरचा आत्मविश्वास. भीती असताना मन कुठल्याही गोष्टीकडे आनंदाने जाईल. मेंदू भीतीपासून पळतो आणि जिथे भीती वाढते त्या गोष्टीपासून मन दूर ओढलं जातं. त्यामुळे अभ्यास उघडताच मन ढवळून निघतं, मध्येच बोर होतं, चिडचिड येते, गंभीरता राहत नाही. तिसरं कारण म्हणजे उद्दिष्टाचा अभाव. तुम्ही का अभ्यास करताय, काय व्हायचं आहे, कोणता मार्ग घ्यायचा आहे, या सगळ्यांचं उत्तर अस्पष्ट असलं की मेंदू अभ्यासाला महत्त्वाचं काम म्हणून मानतच नाही. जोपर्यंत आपल्या मनाला हे काम माझं जीवन बदलणार आहे असं वाटतं नाही, तोपर्यंत त्या कामाला गती, लक्ष, एकाग्रता, जोश, उर्मी काहीच येत नाही. दिशा नसलेला अभ्यास म्हणजे पाण्यात टाकलेली नाव. ती हलत राहते पण पुढे जात नाही. चौथं आणि अतिशय मोठं कारण आहे विचलन, विशेषत मोबाईल. आज मेंदूचं सगळ्यात मोठं शत्रू म्हणजे मोबाईलमधले अखंड आवाज, संदेश, व्हिडिओ, चित्र, जलद बदलणारे दृश्य. मेंदूला अशा गोष्टी इतक्या जास्त आनंददायी वाटतात की नंतर साध्या वाचनात, शांत बसण्यात, पुस्तकात लक्ष केंद्रित करण्यात त्याला त्रास होतो. म्हणजे मोबाईल मेंदूला इतका चोचलेल बनवतो की साध्या अभ्यासात तो कंटाळा अनुभवतो. पाचवं कारण म्हणजे अभ्यासाची चुकीची पद्धत. अनेक विद्यार्थी जुनी पद्धत वापरतात. लांबलचक बसून वाचन, रटाळ पाठांतर, तासनतास एकाच ठिकाणी बसायचा प्रयत्न, मजकूर न समजून वाचणं. अशी पद्धत मेंदूला झोप आणते, एकसुरी वाटते, चिडचिड वाढवते. अभ्यास फक्त
पुस्तकाकडे पाहून होत नाही. समजून, तोडून, जोडून, लिहून, प्रश्न सोडवून, स्वतःला समजावून केल्यावरच मन लागू लागतं. सह व कारण म्हणजे शरीर आणि मनाची ऊर्जा कमी असणे, झोप अपुरी असणे, अनियमित जेवण, पाण्याची कमी मात्रा, सतत बसून राहणे, शरीरात हालचाल नसते, ताण, चिंता, अवघड भावना हे सगळं मेंदूची एकाग्रता कमी करतं. शरीर दमलेलं असेल तर मेंदू कसा ताजा तवाना असेल. सातवं कारण म्हणजे तुलना आणि टोमणे. तुम्ही अभ्यासाला बसलात की आधीच इतरांचा विचार सुरू होतो. फलाने जास्त करतात, त्याला सगळं जमतं, मला काही जमणार नाही. अशा नकारात्मक विचारांनी मेंदू आधीच हार मानतो. अभ्यासाकडे दुर्लक्ष सुरू होतं. आठवं कारण म्हणजे ढिलाईची सवय. आज नाही, उद्या करू, वेळ आहे, अजून दिवस आहेत, अशी स्वतःलाच फसवणारी विचारसरणी. ढिलाई म्हणजे अभ्यासाचा सर्वात मोठा शत्रू. ढिलाई वाढली की अभ्यास मनातून निघून जातो मित्रांनो. नववं कारण म्हणजे अभ्यासाचं वातावरण. आजूबाजूला आवाज, गोंधळ, अस्वच्छ टेबल, पसरलेली कागदपत्र, अस्थिर जागा मेंदूचे संकेत विस्कळीत करतात. स्वच्छ, शांत, साधी आणि एकाग्र करणारी जागा मिळाली पाहिजे मित्रांनो. मेंदू जागेतल्या अव्यवस्थेत लक्ष केंद्रित करू शकत नाही. 10वं कारण म्हणजे तुमचं स्वतःकडे पाहण्याचं भान. मी अभ्यासू नाही, मला जमणार नाही, माझं डोकं चालत नाही, हे विचार तुमचं मन आळशी बनवतात. जेव्हा तुम्ही स्वतःवर संशय घेता तेव्हा मेंदू अभ्यासाकडे जाणं अवघड करतो. विश्वास नसताना काहीच मनापासून जमत नाही. आता या कारणानंतर अभ्यासात मन का लागत नाही हे स्पष्ट झालं. पण हे कसं सुधारायचं? तर कारण उपाय समजले नाहीत तर सुधारणा होणारच नाही. सगळ्यात आधी मेंदूला अभ्यासाची सवय लावावी लागते. अभ्यास म्हणजे एक स्नायू आहे. जसं आपण व्यायाम करून शरीर मजबूत करतो तसंच अभ्यास करून मेंदू सक्षम होतो. छोटे छोटे तुकडे बनवून अभ्यास सुरू करा. 5 मिनिटं अभ्यास, 2 मिनिटं विश्रांती, मग परत 5 मिनिटं अभ्यास. हळूहळू वेळ वाढवत जा. मेंदू सवय लागू लागेल. भीती कमी करण्यासाठी स्वतःला रोज आठवण द्या की अभ्यास म्हणजे संघर्ष नाही, अभ्यास म्हणजे प्रगती. स्वतःला छोटे छोटे उद्दिष्ट द्या आणि ते पूर्ण होतात स्वतःला शाबासकी द्या. मेंदूला जिंकण्याचा भाव दिसला की अभ्यास आवडू लागतो मित्रांनो. तिसरा उपाय म्हणजे अभ्यासाचा अर्थ समजून घेणं. तुम्ही कुठे पोहोचायचं आहे त्याची स्पष्ट दिशा ठरवा. डॉक्टर, अधिकारी, इंजिनियर, व्यापारी, शिक्षक, अधिकारी काहीही व्हायचं असेल तर त्या दिशेचं चित्र मनात उभं ठेवा. जेव्हा मेंदूला लक्ष दिसतं तेव्हा तो अभ्यासाला महत्त्व देतो मित्रांनो. चौथा उपाय म्हणजे मोबाईलपासून अंतर. अभ्यासाच्या वेळी मोबाईल पूर्णपणे बाजूला ठेवा. मेंदूला तेवढी शांतता द्या. मोबाईल जवळ असेल तर मेंदू आधीच विचलित होतो मित्रांनो. 5वा उपाय म्हणजे अभ्यास रोचक बनवणे. रंगीत पेन वापरा, मुद्दे लिहा, स्वतःला समजावून सांगा, प्रश्न सोडवा,
मोठ्याने वाचा, स्वतःची चाचणी घ्या. मेंदूला खेळासारखं अभ्यास वाटू लागतो. 6वा उपाय म्हणजे योग्य झोप, पाणी, चालणं, थोडा व्यायाम. शरीर ताजेतवाने असेल तर मन शक्तिशाली राहते मित्रांनो. 7वा उपाय म्हणजे तुलना थांबवा. तुमची शर्यत फक्त तुमच्याशी आहे. रोज कालच्या स्वतःपेक्षा थोडं चांगलं करा. 8वा उपाय मित्रांनो म्हणजे रोज ठरलेली वेळ. अभ्यास एखाद्या भिंतीतील खिळ्यासारखा ठरवा. ज्याप्रमाणे सूर्य रोज उगवतो तसंच तुमचा अभ्यास ठरलेल्या वेळी सुरू व्हायला हवा मित्रांनो. 9वा उपाय म्हणजे वातावरण तयार करणे. स्वच्छ टेबल, व्यवस्थित वही, शांत जागा, आवश्यक वस्तू सगळं तयार ठेवा. मन विचलित होणार नाही मित्रांनो. 10वा उपाय म्हणजे आत्मविश्वास. स्वतःचं कौतुक करा, स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्यात क्षमता आहे, तुमचं मन मजबूत आहे, तुमच्या हातात बदलण्याची ताकद आहे. आणि शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, अभ्यासात मन लागणं एकदम होत नाही. ती प्रक्रिया आहे, सवय आहे, शिस्त आहे, धीर आहे. रोज थोडं थोडं करत गेलात तर अभ्यास तुमच्या मनाचा भाग होईल मित्रांनो. अभ्यासात मन न लागणं सामान्य आहे, पण ते सुधारता येणं आणि ते सुधारण्याची ताकद तुमच्यात आहे. तुमची अभ्यास करू शकता, मन लावू शकता, यश मिळवू शकता. फक्त सुरुवात करा मित्रांनो आणि दररोज पाऊल टाका. आणि आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की